हॅलो, वेलकम टू माय चॅनल इझी इंग्लिश ग्रामर. आज आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी म्हणजेच उद्गारवाचक वाक्यांचा आपण इनडायरेक्ट स्पीच शिकणार आहोत. उद्गारवाचक वाक्य कसं ओळखायचं तर त्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह असतं. उद्गारवाचक वाक्याचं जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीच करत असतो तेव्हा त्याचं रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच. रिपोर्टिंग वर्ब म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचा भाग असतो त्याला आपण रिपोर्टिंग वर्ब म्हणतो. इन्व्हर्टेड कॉमाचा जो भाग असतो त्याला आपण रिपोर्टिंग स्पीच म्हणतो. रिपोर्टिंग वर्ब जर सेड किंवा सेड टू असेल तर त्याऐवजी आपण इथं एक्सक्लेम्ड विथ आणि मग पुढे त्याच्या म्हणजे जसा इमोशनल सेन्स असेल म्हणजे मग आनंद, दुःख, भावना जे काही व्यक्त केले त्याप्रमाणे इथं जॉय, सॉरो, सरप्राईज, ॲडमिरेशन, ॲप्लॉडेड, वंडर, डिलाईट, ग्रीफ असे आपण रिपोर्टिंग वर्ब वापरू शकतो. रिमूव्ह इंटरजेक्शन्स वॉट, हाऊ, अलास, ओ, वाव, ब्रावो एक्सेट्रा. पीयू म्हणजे ही जी जी काय आहेत सगळी इंटरजेक्शन्स ती काय करतो आपण रिमूव्ह करतो म्हणजे काढून टाकतो. यूज द कंजंक्शन दॅट. दॅट ह्या कंजंक्शनने आपण जसं वर्बल क्वेश्चन इफनी जोडला, इफ किंवा वेदरने, डब्ल्यूएच क्वेश्चन डब्ल्यूएच वर्डनी जोडला तसा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दॅट ह्या कंजंक्शनने जोडायचं आहे. स्ट्रक्चर चेंज इनटू डिक्लरेटिव्ह म्हणजे सब्जेक्ट वर्ब अशी रचना आपल्याला करायची आहे. ज्या वाक्यात सब्जेक्ट वर्ब बऱ्याच वेळा सब्जेक्ट वर्ब शेवटी असतं ते वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला घ्यायचं जेव्हा आपण इनडायरेक्ट करतो तेव्हा म्हणजे डिक्लरेटिव्ह सेंटेन्स करायचं. वॉट, हाऊ इज रिप्लेस्ड विथ व्हेरी ग्रेट. जर तुम्हाला इथं दिलेल्या वाक्यात वॉट किंवा हाऊ असेल तर ते आपल्याला रिमूव्ह तर करायचंच आहे, पण त्याच्याशिवाय जर ॲडजेक्टिव्ह असेल तर आपण व्हेरी वापरतो आणि जर त्याच्यापुढे नाऊन असेल तर त्यासाठी आपण काय वापरतो ग्रेट वापरतो. फॉलो स्टँडर्ड रूल्स म्हणजे की चेंज इन प्रोनाऊन, चेंज इन टेन्स आणि चेंज इन वर्ड रिलेटेड टू टाईम अँड प्लेस हे नेहमीप्रमाणे आपल्याला बदल करायचेच आहेत. फर्स्ट सेंटेन्स, सी सेड हाऊ स्मार्ट आय एम. वाक्याचा सेन्स कारण इमोशनल सेन्सेस ज्या इथं व्यक्त केल्या जातात भावना त्या महत्त्वाच्या आहेत त्यासाठी रिपोर्टिंग वर्ब आपल्याला त्याच्यावरून ओळखायचं की कुठलं रिपोर्टिंग वर्ब इथं वापरायचं. सी सेड हाऊ स्मार्ट आय एम. स्वतःबद्दल ती म्हणते की मी किती स्मार्ट आहे म्हणजेच तिला इथं अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा. मग तिला अभिमान वाटतो म्हणून सी एक्सलेम्ड प्राऊडली. इथं आपण सेडच्या ऐवजी वापरू शकतो सी एक्सलेम्ड सी एक्सलेम्ड प्राऊडली. इथेपर्यंत वाक्य समजलं. सेडच्या ऐवजी आपण इथं प्राऊडली वापरली. हाऊ स्मार्ट आय एम. हाऊ हा तर आपण वापरणारच नाही, हे काय आहे इंटरजेक्शन आहे. हाऊ स्मार्ट आय एम. आय एम शेवटी आहे ते आपण अगोदर घेणार आहोत म्हणजे आपली रचना कशी होणार आय एम डिक्लरेटिव्हसाठी आय एम कारण वाक्य आपण कशाने जोडणार आहोत दॅटने जोडणार आहोत. प्राऊडली दॅट. मग आय एमचं काय होणार अकॉर्डिंग टू फर्स्ट पर्सन अकॉर्डिंग टू सब्जेक्ट कोण आहे तर सी. एम इज आरचं काय होतं वॉज वेअर. सी वॉज व्हेरी वापरायचं आहे आपल्याला का तर वाक्यात काय आहे किंवा वाक्य कशाने सुरू झालं तर हाऊनी वाक्य सुरू झाले म्हणून आपण इथं व्हेरी वापरलं. स्मार्ट नंतर फुल स्टॉप एक्सक्लेमेशन मार्क निघून गेलं म्हणजे साधं विधानार्थी किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आपलं तयार झालं. प्राऊडली का वापरलं तर ती स्वतःबद्दल अभिमानानं सांगते म्हणून प्राऊडली वापरलं. अमर सेड व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर. अमर सेड काय म्हटलं तर व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर चित्र किती सुंदर आहे आश्चर्यानं म्हटला. मग तुम्ही इथं सरप्राईज, ॲडमिरेशन, वंडर ह्यातलं काहीही वापरू शकता. ओके. मग वाक्य कसं होईल अमर एक्सलेम्ड. अमर एक्सलेम्ड विथ सरप्राईज दॅट. इथंपर्यंत वाक्य समजलं. सरप्राईज का वापरलं तर आश्चर्यानं म्हटलं म्हणून. इथं आपल्याला वॉट हे काढून टाकायचं आहे वाक्यातून. अ ब्युटिफुल पिक्चर. आता ह्या वाक्यात सब्जेक्टच नाही आहे पण दॅट नंतर आपल्याला सब्जेक्ट लिहायला लागतो म्हणजे जेव्हा वाक्यात सब्जेक्ट नसतो तेव्हा सब्जेक्ट आपण क्रिएट करत असतो. आता हा थर्ड पर्सन आहे म्हणजे ह्याच्यासाठी आपण इथं सब्जेक्ट काय क्रिएट करणार तर इट इज. जेव्हा वाक्य आपण डिक्लरेटिव्ह करणार तेव्हा कसं होणार इट इज व्हेरी ब्युटिफुल पिक्चर. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पिक्चर. मग इजचं काय होतं एम इज आरचं वॉज वेअर होतं म्हणजे दॅट इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल पिक्चर.
फुल स्टॉप, एक्सक्लेमेशन मार्क काढून टाकलं. समजलं? एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज. सरप्राईज का वापरलं? तर आश्चर्य व्यक्त केलं म्हणून. दॅटनी वाक्य जोडलं. वाक्यात सब्जेक्ट क्रिएट केला आपण आणि त्याचं इथं एमएसआरचं वॉज वेअर होतं म्हणून इथं सिंग्युलर नंबर आहे म्हणून इथं वॉज वापरलं. ओके. सी सेड अलास आय हॅव लॉस्ट माय पर्स. आता हे सरळचं वाक्य आहे, यात काय बदल करायची गरज नाही. पण सी सेड अलास, अलास म्हणजे काही इमोशन्स तिनं इथं व्यक्त केलं, तर दुःखाची भावना इथं व्यक्त केली. तिला दुःख झालं का तर तिची पर्स गेलेली आहे म्हणून. मग हे इथं आपण सी सेड, सेडसाठी इथं कुठलं वापरणार? तर आलास आहे ते आपण वाक्यातून इथून काढून टाकणार आहे. मग इथून हे आपण काढून टाकलं. सी एक्सक्लेम्ड विथ सॉरो. सी एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट. दॅटनी वाक्य आपल्याला जोडायचं आहे. सी एक्सक्लेम्ड विथ सॉरो का? तर इथं आलास आहे म्हणून सॉरो. दॅट आय हॅव लॉस्ट माय पर्स. आय अकॉर्डिंग टू फर्स्ट पर्सन कोण? सी. ह्याचं काय होतं? हॅड. सी हॅड लॉस्ट. मायचं काय होणार? अकॉर्डिंग टू फर्स्ट पर्सन सी, म्हणजे आपण म्हणताना तिची म्हणणार म्हणून हर. लॉस्ट हर पर्स. किती सोपं आहे बघा. हे जर तुम्हाला आवड वाटत असेल ना, हे चेंज इन प्रोनाऊन, चेंज इन वर्ड, चेंज इन टेन्स, तर जे चार्ट दिलेले आहेत तुम्हाला त्याची सारखी रिव्हिजन करा. हे अत्यंत तुम्हाला मग सोपं वाटेल. ही सेड इफ आय वेअर अ बर्ड. आता हे वेगळं आहे बघा. कसलं उदाहरण आहे हे? तर काल्पनिक आणि अवास्तव परिस्थिती दर्शविणारं हे उदाहरण आहे. जेव्हा ह्याचं आपण करत असतो इनडायरेक्ट स्पीच, तर ही सेड आय वेअर अ बर्ड. जर मी पक्षी झालो तर, म्हणजे इथं त्यानं काय व्यक्त केली? तर इच्छा व्यक्त केली. म्हणजे इथं आपल्याला काय वापरायला पाहिजे? रिपोर्टिंग वर विश्ड. ही विश्ड. ही विश्ड. इच्छा व्यक्त केली. ही विश्ड. ही विश्ड दॅट. दॅट आय अकॉर्डिंग टू फर्स्ट पर्सन और सब्जेक्ट ही. ही विश्ड दॅट ही वेअर अ बर्ड. जसंच्या तसं आपल्याला इथं ठेवायचं आहे. वेअर अ बर्ड. हे वेअर अ बर्ड जसंच्या तसं का ठेवलं आपण? का तर ही काल्पनिक परिस्थिती आहे आणि ती दर्शवण्यासाठी इथं सब्जेक्टिव्ह मूड ठेवण्यासाठी इथं वेअर वापरलं जातं. ते जसंच्या तसं ठेवायचं. जर तुम्ही इथं वॉज घेतलं तर ही काय होईल? फॅक्ट, रिअल फॅक्ट होईल आणि पास्ट टेन्स होईल. तर तसं आपल्याला करायचं नाही आहे. मग वेअर कशासाठी वापरतात? तर इच्छेसाठी वापरतात. आणि सब्जेक्टिव्ह मूड म्हणजे काल्पनिक स्थितीबद्दल सांगताना किंवा इच्छेसाठी सांगताना वेअर जसंच्या तसं ठेवायचं असतं. जर इथं दुसरं एक्झाम्पल असतं, आय वेअर अ प्रिन्सेस, आय वेअर अ किंग, तर वेअर जसंच्या तसं ठेवायचं, त्यात बदल करायचा नाही हे लक्षात ठेवायचं. कारण ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. मग इम्पॉसिबल गोष्टींसाठी हे वेअर जसंच्या तसं ठेवायचं, इथं बदल करायचा नाही. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. हे वाक्य वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकतं. का तर इथे इफ क्लॉज आहे ना, मग इफ क्लॉज आहे म्हणून हे वाक्य वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. ही विश्ड दॅट ही वुड बी अ बर्ड. ही विश्ड दॅट ही वुड बी अ बर्ड. मग वुड बी इथं का वापरलं? तर इफ क्लॉज आहे म्हणून वापरलं. पण बेस्ट एक्झाम्पल ह्यातलं कुठलं उत्तर? तर ही विश्ड दॅट ही वेअर अ बर्ड. पण जर तुम्हाला तो ऑप्शन आला दॅट ही विश्ड दॅट ही वुड बी अ बर्ड, तर तो पण बरोबर आहे. लक्षात आलं? पण जास्त किंवा योग्य किंवा स्ट्रेट फॉरवर्ड कुठलं? तर विश्ड दॅट ही वेअर अ बर्ड हे लक्षात ठेवायचं. फुल स्टॉप, एक्सक्लेमेटरी मार्क काढून टाकलं. मीना सेड हुर्रा. हुर्रे म्हणजे जेव्हा जिंकल्यानंतर, विजय मिळाल्यानंतर हुर्रे म्हणतो आपण, बरोबर आहे ना? आणि इथं एवढा एकच शब्द आहे बघा, हुर्रे. फक्त आपल्याला त्याचं काय करायचं आहे? इथं मिनिंग लिहायचं आहे. मग मीना एक्सक्लेम्ड दॅट. मीना एक्सक्लेम्ड दॅट. आता दॅट नंतर सब्जेक्ट कोण आला पाहिजे? परत बोलणारी कोण आहे? तर मीना. अकॉर्डिंग टू फर्स्ट पर्सन सब्जेक्ट म्हणजे दॅट सी. आणि आपल्याला पास्ट टेन्समध्ये वाक्य करायचं आहे. मग इथं काय घेणार आपण? सी वॉज डिलाइटेड. सी वॉज डिलाइटेड म्हणजे ती आनंदी झाली. सी वॉज डिलाइटेड म्हणजे तिला खूप
आनंद झाला. जर इथं समजा हुर्रेच्या ऐवजी आलास असतं तर काय लिहिलं असतं आपण, मीना एक्सक्लेम्ड दॅट सी वॉज इन सॉरो, म्हणजे ती दुःखात आहे. जर इथं फ्यू असतं तर मीना एक्सक्लेम्ड दॅट सी वॉज रिलीव्ड, म्हणजे तिला रिलीफ मिळाला असं आपण म्हटलं असतं. मग फ्यूच्या ऐवजी इथं आपण काय वापरलं असतं, तर सी वॉज रिलीव्ड. म्हणजे जसा इथं शब्द असेल, हे सगळ्या शब्दांची मिनिंग बघा, आपण ते लेक्चर जे अपलोड केलेलं आहे ना, असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी, एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह, ते बघा. म्हणजे ह्या सर्व शब्दांचे तुम्हाला तिथं मिनिंग समजतील आणि हे वाक्य करणं तुम्हाला अवघड वाटणार नाही आहे. लास्ट नेक्स्ट सेंटेन्स, मीना सेड हुर्रा. हुर्रा म्हणजे कोणता मूड आहे, तर हॅपीनेस मूड आहे, जॉय आहे, डिलायटेड आहे. फक्त एकच शब्द आहे कोटेशन मार्कमध्ये, पण आपल्याला त्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. रिपोर्टिंग वर्ब काय आहे, सेड आहे, म्हणजे आपण एक्सक्लेम्ड वापरणार. मीना रिपोर्टिंग वर्ब आपण एक्सक्लेम्ड. मीना एक्सक्लेम्ड दॅट. दॅट ह्या कंजंक्शनने आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जोडायचं आहे. मग दॅट जर इथं वापरला आपण तर आपला कोण आला पाहिजे, परत सब्जेक्ट आला पाहिजे. मग स्पीकर कोण आहे, तर मीना, म्हणून दॅट सी, पास्ट टेन्स घ्यायचं आहे आपल्याला. सी वॉज, मूड कोणता आहे, हुर्रा, तर हॅपी मूड आहे, डिलायटेड आहे, म्हणून सी वॉज डिलायटेड. सी वॉज डिलायटेड. इथं जर मूड आलास म्हणजे दुःखी असतात तर मीना एक्सक्लेम्ड दॅट सी वॉज इन डिस्पेअर. जर इथं फ्यू वापरला, फ्यू, मीना सेड फ्यू इन रिलीफ. मीना एक्सक्लेम्ड दॅट सी वॉज इन रिलीफ. म्हणजे फक्त आपल्याला इथं जो मूड असेल तो मूड आपल्याला इथं काय करायचं, चेंज करायचं आहे. इनडायरेक्ट स्पीच करत असताना हे लक्षात ठेवायचं. वेगळ्या पद्धतीने पण हे वाक्य होऊ शकतं. त्यासाठी फ्रेज वापरली जाते, कोणती, तर मीना गेव अँड एक्सक्लेमेशन. काय केलं इथं, हे नाउन केलं. मीना गेव अँड एक्सक्लेमेशन, फ्रेज केली, इथं कॉमन फ्रेज तयार केली. मीना गेव अँड एक्सक्लेमेशन ऑफ जॉय, असं वाक्य झालं. जर इथं आलास असतं तर मीना गेव अँड एक्सक्लेमेशन ऑफ सॉरो. मीना सेड फ्यू, मीना गेव अँड एक्सक्लेमेशन ऑफ रिलीफ. म्हणजे जसा इथं मूड बदलेल त्या पद्धतीने फक्त इथं शब्द बदलतो. म्हणजे थोडक्यात आपण मिनिंग लिहितो त्याचं, त्या शब्दाचं. ओके, मग आता दोन्ही पद्धतीने आपल्याला हे इनडायरेक्ट स्पीच करता येतं. पण फिट अँड फाईन कोणती पद्धत, तर ही पद्धत आपल्याला म्हणता येईल. कारण आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा त्यात दॅट वापरावं असं म्हणतो आपण. मग दॅट हे कंजंक्शन वापरून केलेलं वाक्य दोन्ही बरोबर आहे, पण इट इज अ स्टँडर्ड वे म्हणता येईल आपल्याला. दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. तुम्हाला ऑप्शन कसे येतात, काय येतात त्यावरती डिपेंड. समजा तुम्हाला हा एक ऑप्शन आला आणि वेगळेच 3 ऑप्शन आले तर हे सुद्धा वाक्य तुमचं बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन कसे येतात, काय येतात त्यावरती तुम्ही चूज करू शकता. लास्ट सेंटेन्स, ही सेज व्हॉट अ फाईन डे इट इज. जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा पहिल्यांदा रिपोर्टिंग वर्ब बघायचं. रिपोर्टिंग वर्ब जर पास्टमध्ये असेल तरच पुढे टेन्स बदलतो, नाहीतर टेन्स बदलत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ही सेज आहे म्हणजे इकडं आपलं काय येणार, एक्सक्लेम्स. ही एक्सक्लेम्स वापरला आपण इथं, एक्सक्लेम्ड नाही वापरलं का, तर इथं काय आहे, सेज आहे. आपल्याला वॉट हा शब्द काय आहे, इंटरजेक्शन आहे, तो काढून टाकायचा आहे. म्हणजे जसा इथं हुर्रा काढला तसा हा वॉट पण आपल्याला वॉट हा पण काढायचे. त्याच्याऐवजी आपण व्हेरी किंवा ग्रेट वापरतो. मग ही एक्सक्लेम्स दॅट. आता पुढचं वाक्य आपल्याला जोडायचं आहे. दॅट नंतर काय आलं पाहिजे, तर सब्जेक्ट वर्ब. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये बऱ्याच वेळा काय असतं, सब्जेक्ट शेवटी असतो, तो आपण दॅट नंतर घ्यायचा. म्हणजे आपलं काय करायचं, तर डिक्लरेटिव्ह सेंटेन्स करायचं. इट इज अ फाईन डे असं डिक्लरेटिव्ह सेंटेन्स होणार आपलं. मग दॅट इट इज, इथं टेन्स बदलला नाही मी, इजच ठेवलं का, तर इथं काय आहे, सेज आहे म्हणून. दॅट इट इज व्हेरी वापरायचं आहे आपल्याला. व्हेरी का वापरलं, तर हे ॲडजेक्टिव्ह आहे. व्हेरी फाईन डे. लक्षात आलं. ही एक्सप्लेन्स दॅट इट इज
इट इज अ राहिला, इट इज अ व्हेरी फाईन डे. या पद्धतीने काय होऊ शकतं, आपलं इनडायरेक्ट स्पीच होऊ शकतं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस जर तुम्हाला आलं तर या पद्धतीने तुम्ही सराव करा आणि दिलेली वाक्य अजून एक्झरसाइज बघा, दुसरे सोडवा. तुम्हाला पण मी एक्झरसाइज पाठवते, तो पण तुम्ही सोडवा. ओके.